ठरावाच्या बाबत बोलायचंच म्हटलं, आतिश कदम आपल्यावरती माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी फार मोठी जबाबदारी सोपवली होती की आपण आपल्या गणातील जे काही 4 ठराव आहेत, मग केडंबे असेल, वरुषा असेल, केळघर असेल, मामुर्डी, अशा ठिकाणी तुमच्यावरती जी जबाबदारी सोपवली होती, परंतु त्यामध्ये तुम्ही अपयशी ठरला. आणि अपयशी ठरल्यामुळं फक्त शशिकांत शिंदेना कुठेतरी ही बाजू वेगळी दिशाभूल दाखवण्याकरता आपला हो जो काही तिळपापड या ठिकाणी झालेला आहे, आणि त्यामुळं जे काय आता आपण साहेबांवरती वगैरे ज्या काही टीका टिप्पणी सोशल मीडियाच्या माध्यमातून करीतात, ह्या अतिशय निंदनीय आहेत. आपण आपल्या सोसायटीचं वरुषीबाबत बोलायचंच म्हटलं तर सोसायटीमध्ये आपण सभासद सुद्धा होऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे. केळघरच्या बाबत बोलायचं तर 0-13 हे आम्ही करून दाखवलं. तिथेही आपण फार आमिष दाखवत होता. अनेक ठिकाणी आमचे जे सदस्य संचालक होते त्यांच्या घरोघरी जाऊन आपण आमिष दाखवत होता. परंतु ती सर्व मंडळी त्यामध्ये जे काय असतील त्या सर्वांनी आम्हाला एकतर्फी रांजणे साहेबांचा ठराव करायचं असं घोषित केलं आणि एकतर्फी आम्ही त्या ठिकाणी एकमुखी 0-13 असा हा मी त्या ठिकाणी ठराव केला. आतिश कदम, आता आपण ह्याच्यावरतीच थांबवायचं काम करा. तिथून पुढे आपण काही बोलण्यात काही उपयोग नाही. आपण आपल्या पातळीनं आपण विकासावरती लक्ष द्या, विकासावरती लक्ष केंद्रित करा. कारण विभागामध्ये अनेक प्रश्न आहेत लोकांचे. त्याकरता आपण त्यावरती लक्ष फोकस करावा आणि त्यामध्ये लक्ष घालाल अशीच मी तुम्हाला सूचना करतो. बाकीच्या भानगडी आता काढू नका. जर बाकीच्या भानगडीमध्ये तुम्ही जाल तर आमच्याकडे सुद्धा अनेक पुरावे आहेत, अनेक आमच्याकडे विषय तुमचे आहेत. परंतु आज आम्हाला बोलायला लावू नका. जर काढायचंच तुम्ही खालच्या पातळीवर तर आम्हालाही आता खालच्या पातळीवरती जाऊन आम्हाला बोलावं लागेल. एवढाच आपल्याला जाहीर इशारा देतो.